नमस्कार. हिंदुस्थान पोस्ट विचार मंथन विथ डॉक्टर उदय नेरुळकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. गेल्या महिन्याभरापासून आपण भारतामध्ये सुरू असलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं विश्लेषण करत होतो. त्यामध्ये प्रत्येक राज्याबद्दल आपण जवळपास प्रत्येक राज्याबद्दल विश्लेषण केलेलं आहे, परंतु आज त्याच्या निकालाचा दिवस आहे. आज 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता हळूहळू यायला स्पष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. अजून जरी पूर्ण निकाल लागला नसला तरी आता जवळपास चित्र स्पष्ट झालंय की कुठल्या पक्षाची सत्ता येणार आहे. याच्यामध्ये तामिळनाडू मधली जी डीएमके कधी एआयडीएमके अशी जी साखळी होती ती आता मतदारांनी मोडीत काढत तिथले थलापती विजय यांच्या पक्षाला, या जो नवोदित पक्ष आहे त्या पक्षाला सत्तेसमीप आणून ठेवलेला आहे. केरळमध्ये सुद्धा जी कधी युडीएफ कधी एलडीएफ अशी जी डावे आणि काँग्रेस यांच्यामध्ये जी साखळी होती ती आता परत तशीच होऊन परत एकदा युडीएफ ला सत्ता मिळणार असं स्पष्ट होत आहे. त्याच्यानंतर आसाममध्ये 2/3 इतकं प्रचंड बहुमत मिळवत हिमंता बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येणार हे स्पष्ट झालंय. परंतु या सगळ्या आत्ताच्या घडीची सर्वात मोठी गोष्ट आणि सर्वात लक्षवेधक जी लढत होती ती म्हणजे पश्चिम बंगाल. आणि या पश्चिम बंगालमध्ये धक्कादायकरित्या ममता बॅनर्जी यांचा पराभव होताना दिसतोय. आता आपण जेव्हा आता रेकॉर्डिंग करत आहोत तेव्हा आतापर्यंत सगळे चित्र स्पष्ट बघत असू, जर टीव्हीवरती बघत असू तर भाजपा हा तब्बल 200 जागांपर्यंत पोहोचतोय आणि त्याच्या निम्म्याही जागा टीएमसीला मिळताना दिसत नाहीये. हे का झालं? प्रत्येक राज्याच्या निकालामध्ये असं वेगवेगळं वैशिष्ट्य का दिसतंय आणि त्यांचे नेमके अर्थ काय होतात आणि त्याचे परिणाम कसे होणार आहेत या सगळी चर्चा आपल्याला करायची आहे. आणि त्यासाठी आज आपल्याला उपस्थित आहेत उदय नेरुळकर सर. सर आपलं स्वागत. नमस्कार सर. आता सुरुवात अगदी जे आपण मगाशी म्हटलं लक्षवेधक लढत पश्चिम बंगाल याच्यापासून. पश्चिम बंगालमध्ये आता 200 पर्यंत भाजपा पोहोचतंय आणि त्या निम्म्यापेक्षाही जागा टीएमसीला मिळताना दिसत नाहीयेत. का झालं? असं का झालं आपल्याला काय वाटतं? ज्याचा काहीसा अंदाज प्रचाराच्या दरम्यानच्या काळात आलेला होता आणि या विजयाची अनेक कारणं आहेत. किंबहुना ममता बॅनर्जी यांच्या पराभवाची कारणं अनेक आहेत. तुझ्या जीवनाचा तू शिल्पकार या न्यायानं पश्चिम बंगालच्या या तृणमूल काँग्रेसच्या आणि त्यांच्या आयुष्यातल्या या अखेरच्या, यानंतर त्यांना आयुष्यात पुन्हा कधी सत्ता मिळेल असं मला वाटत नाहीये. त्यामुळे ह्याकडे केवळ एका राज्यातलं एका पक्षाचं सरकार गेलं आणि दुसरं सरकार आलं असं बघता येणार नाही. तर तृणमूल काँग्रेसनी जी हिंसाचाराच्या राजकारणाची, देशविरोधी गोष्टींच्या राजकारणाची जी हद्द केलेली होती त्याला आज एक प्रकारे मूठमाती मिळालेली आहे. दहशतवादाला मूठमाती मिळालेली आहे. अंतर्गत घुसखोरीला खूप मोठ्या प्रमाणात मूठमाती मिळालेली आहे. त्याच्या पलीकडे जाऊन आर्थिक बेशिस्तीला मूठमाती मिळालेली आहे. तुम्ही जरी किती फ्रीबीज दिल्यात, काही सवलती दिल्यात, याचा वर्षाव केला तरी त्याच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने विकासाला मत लोकांनी दिलेलं आहे. त्यामुळे पश्चिम बंगालचा विजय हा माझं मत आहे की एका पक्षाचा पराभव आणि दुसऱ्या पक्षाचा विजय एवढ्या मर्यादित अर्थानं आपल्याला पाहता येणार नाही. तर त्याच्याकडे एका वायडर पर्स्पेक्टिव्हनी, एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. आणि तो व्यापक दृष्टिकोन म्हणजे पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय स्वरांचा विचार झाला आणि देशविघातक संकुचित प्रादेशिकतावादी हुकुमशाही प्रवृत्तीचा पराभव झाला. SIR मुळे जे घुसखोर आलेले होते त्या घुसखोरांची नावं यादीतून बाहेर निघाली. त्यामुळे मतदार याद्यांचं शुद्धीकरण जे अपेक्षित होतं ते अतिशय काटेकोरपणे इलेक्शन कमिशननी केलं. या बोलण्याच्या ओघात मी असं सांगू इच्छितो की इलेक्शन कमिशन हे सुद्धा एक प्रकारे अभिनंदनाच्या पात्र आहे. याचं कारण त्यांनी ज्या पद्धतीनं ही निवडणूक ऑर्गनाईज केली, भयमुक्त वातावरणात त्यांनी करून दाखवली, याच्यात सुद्धा या निवडणुकीमधल्या लोकशाही तत्वांचा विजय झालेला आहे. कमिंग बॅक टू SIR, या SIR मुळे जी एक मनामध्ये भीती होती की घुसखोर मतदान करतील ती भीती संपली. दुसरी गोष्ट, CRPFनी ही निवडणूक ताब्यात घेतली, सेंट्रल रिझर्व्ह फोर्सेस. त्यामुळे राज्य पोलिसांची दडपशाही इथं संपली. राज्य पोलिसांची दडपशाही ही कोणाच्या आदेशावरून होत होती तर ती मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळातील सदस्यांच्या आणि त्यांच्या गुंड्यांच्या आणि पक्षाच्या आदेशावरून होत होती. त्याला मूठमाती मिळाली. निवडणूक कंडक्ट करण्याकरता राज्य कर्मचारी नाही तर केंद्राचे कर्मचारी आले. या सगळ्यामुळे भयमुक्त वातावरणात निवडणूक झाली. त्यामुळे आतापर्यंतचा जो भद्र समाज होता, जो कधी निवडणुकीला बाहेर पडत नव्हता, प्रचंड मोठ्या प्रमाणात बोगस वोटिंग होत होतं,
त्या भद्र समाजाने बाहेर येऊन अभद्र गोष्टींचा नायनाट केला. हा भाग क्रमांक 1. दुसरी गोष्ट, ज्या मुस्लिम तुष्टीकरणाची नीती पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी केली होती, त्यांनी अक्षरशः कळसाध्याय घातलेला होता. त्यामुळे त्याच्या विरुद्ध हिंदू मतांचं पोलरायझेशन होणं हे अत्यंत अपेक्षित होतं. ते अपेक्षेनुसार घडलं, याबद्दल सर्वप्रथम पश्चिम बंगालच्या लोकांचं अभिनंदन केलं पाहिजे. किती गोष्टी ममता बॅनर्जी यांनी हिंदुत्वाच्या विरोधात केल्या. तुम्हाला आठवतंय पुरुलियाला साधूंचं हत्याकांड झालं, त्यावर ममता बॅनर्जी कधी काही बोलताना आम्हाला दिसल्या नाहीत. मालदामध्ये हिंदू समाजावर हल्ला झाला, त्याविषयी काही बोलताना दिसल्या नाहीत. मुर्शिदाबादमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दंगल झाली, तिथे काही बोलताना दिसल्या नाहीत. दिनाजपूर इथे खूप मोठ्या प्रमाणात हिंदूंवर अत्याचार झाले, बलात्कार झाले, त्याविषयी कधी काही बोलताना दिसल्या नाहीत. आरजी कार इस्पितळामध्ये मेडिकल स्टुडंटचा बलात्कार आणि नंतर खून झाला, त्याबद्दल तर उद्गार काय काढले गेले की त्या मुलीनी, त्या बलात्कारामध्ये त्या मुलीचीच चूक आहे. मला तुम्ही सांगा, इतकी असंवेदनशीलता मला आजपर्यंत एकाही मुख्यमंत्र्यांनी दाखवली आहे असं दिसलेलं नव्हतं. आयपॅकवर हल्ला झाला तेव्हा तुम्ही स्वतः पुढे येता, जणू काय राज्य सरकारवरचा हल्ला आहे असं करत तुम्ही तिकडे तपास यंत्रणात अडथळे निर्माण करता. मालद्यामध्ये चौकशीसाठी गेलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना इतक्या प्रचंड प्रमाणात दहशतीला सामना करावा लागतो की दस्तूरखुद्द सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायाधीश रात्री 12-1 पर्यंत त्यांचा जीव वाचवण्याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा करतात. 24 परगण्यामधली दंगल असेल, बशीरहाट मधली दंगल असेल, काली चौकीची दंगल असेल, तुम्हाला किती नाव, जिथे बोट ठेवाल ना ती नाव, गंगासागरची हिंदू साधूंवरचा अटॅक असेल, या सगळ्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या प्रतिमेला तडा गेलेला होता आणि त्यांच्या दहशतीला एक प्रकारे पायबंद हा निवडणूक यंत्रणेने घातला. त्याच्यामुळे एक मोठ्या प्रमाणात, ज्याला फेअर इलेक्शन म्हणतो तशी इलेक्शन झाली. तिसरी गोष्ट म्हणजे महिलांनी या सगळ्या विरुद्ध ममता बॅनर्जी यांच्या विरुद्ध दंड ठोपटले आणि त्यांनी एक काय म्हणू आपण ज्याला, मतदानाचा उच्चांक गाठला. पुरुषांपेक्षा सुद्धा महिलांचं मतदान 2% जास्त आहे. या व्यतिरिक्त मागच्या वेळेपेक्षा यावेळच्या निवडणुकीमध्ये जवळपास 8 ते 10% मतदान जास्त आहे. या सगळ्यावरून सर्वसाधारणपणे ममता बॅनर्जी यांची गच्छंती होणार हे जवळपास स्पष्ट झालं होतं आणि ते आज आपल्या समोर होताना दिसतंय. त्यामुळे सर्वप्रथम पश्चिम बंगालच्या जनतेचं अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी अशा प्रकारे एका राक्षसी राजवटीचा अंत केलेला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालचा जो भारतीय जनता पक्षाचा विजय आहे हा केवळ एका राज्याचा विजय नाही, तर यापुढे जे जे मुस्लिम तुष्टीकरणाची नीती अवलंबतील, हिंदूंच्या खच्चीकरणाचा विषय करतील, त्या प्रत्येकाला इथे धडा मिळेल हाच एक विषय, हीच एक गोष्ट समोर आलेली आहे. दुसरी एक आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदूंचं खच्चीकरण, मुसलमानांचं काय म्हणू आपण ज्याला तुष्टीकरण, त्याच्यानंतर जातींचं, हिंदू जातींचं विभागीकरण, गुन्हेगारांचं उदात्तीकरण, देशाचं काय म्हणू आपण ज्याला बर्बादीकरण आणि स्वतःच्या कुटुंबाचं श्रीमंतीकरण, या सगळ्याला बंगाली जनतेनं मूठमाती दिलेली आहे. आणि शेवटचा मुद्दा, भारतीय जनता पक्षासाठी हा विजय अत्यंत इमोशनल आहे. याचं कारण आतापर्यंत घोषणा द्यायचे, जहां हुए बलिदान मुखर्जी वह कश्मीर हमारा है, यापुढे त्याला आणखीन एक जोड आली, ती म्हणजे जहां से आए हमारे मुखर्जी वह बंगाल हमारा है. सर, तुम्ही बरेच मुद्दे या संपूर्ण तुमच्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मांडले, त्यातले आपण सविस्तर प्रत्येक प्रश्नावरती बोलूया. पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही उल्लेख केला की मुस्लिम वोट बँक आणि महिलांची वोट बँक ही ममतांच्या मागे खंबीरपणे उभी असायची आणि त्याच्यावरतीच ते निवडून जास्तीत जास्त वेळा निवडून येत होते. मग आता या निवडणुकीमध्ये ही वोट बँक त्यांच्यापासून दुरावली आहे का, की त्यांच्यामध्ये नाराजीचा फटका टीएमसीला बसला? आपल्याला काय वाटतं? 100% त्यांच्यापासून दुरावलेली आहे, संपूर्णपणे दुरावलेली आहे असं मी म्हणणार नाही. कारण ममता बॅनर्जी यांना आता आपण रेकॉर्डिंग करत असताना 90च्या वर जागा, 100पेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पूर्णपणे दुरावले असं मी म्हणणार नाही. परंतु मुस्लिम समाजातला एक वर्ग निश्चित याचा विचार करायला लागला की केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत, स्मार्ट सिटीची योजना आहे, आयुष्यमान भारतची योजना आहे, अशा अनेक योजनांचा लाभ हा पश्चिम बंगालच्या जनतेला का बरं मिळत नाही? तो का मिळत नाही? तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री केंद्राशी जमवून घेत नाहीत, त्यांच्या योजना इथे राबवू देत नाहीत. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून मुसलमानांना देखील असं वाटायला लागलं की मुख्य प्रवाहात आल्यानंतर आपला जर जास्त फायदा होत असेल तर तो आपण घेतला गेला पाहिजे. आणि त्यामुळे तिथे सुद्धा त्यांनी मार खाल्ला. म्हणजे महिलांच्या
मतांमध्ये मार खाल्ला, मुसलमानांच्या मतामध्ये खाल्ला, आणि हिंदूंच्या प्रेसिडेन्सी कलकत्ता किती तुम्हाला एरिया सांगू, जायपालगुडी वगैरे सारख्या एरिया तर भाजपचा बालेकिल्ला आहे, तो सोडून द्या. परंतु कलकत्त्याचा एरिया, जाधवपूरचा एरिया, प्रेसिडेन्सीचा एरिया, किती एरिया असे सांगता येतील की जे तृणमूल काँग्रेसचे एक गड होते, त्या सगळ्या ठिकाणी त्यांचा सफाचाट झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एखाद्या मॅचमध्ये एखादी टीम जिंकल्यानंतर असं विधान केलं जातं की त्यांची बॅटिंग चांगली होती, बॉलिंग चांगली होती, फिल्डिंग चांगली होती, कॅचिंग चांगली होती. तसंच पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचं सर्व काही उत्तम होतं. ऑल स्ट्रॅटेजीज वेअर करेक्ट, कॅन्डिडेट्स वेअर करेक्ट, प्रचार वॉज करेक्ट. मोदींची इमेज अतिशय व्यवस्थितरित्या पोचवली गेली. त्यामुळे ममता बॅनर्जीवर कोणत्याही प्रकारची टीका करण्यात आली नाही. तर ममता बॅनर्जीच्या कृष्ण कृत्यांचा पाढा त्यांच्या समोर आला. वैयक्तिक टीका कुठेही केली नाही. ममता दीदींनी खूप प्रयत्न केले, छोट्या मोठ्या गोष्टींवर रिॲक्ट होतो, तो त्यांचा स्वभावच आहे. साधं पंतप्रधानांनी काय 10 रुपयाची झालमुडी खाल्ली, त्याच्यावर टीका करायची काय गरज होती, आणि ती अंगाशी आलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यालयात आता सध्या त्यांच्या कार्यकर्त्यांना झालमुडी दिली जात असेल. अपार्ट फ्रॉम संदेश स्वीट्स, एक आहे. सो ममता प्लेड ॲट द हँड्स ऑफ बीजेपी. सर, तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये दोन महत्वाचे मुद्दे मांडले होते, या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त चर्चेले गेले होते किंवा निवडणूक त्याच मुद्द्यांवरती फिरत होती. ते म्हणजे आरजीकार प्रकरण, आरजीकार हॉस्पिटलचं प्रकरण आणि SIR. या दोन मुद्द्यांनी संपूर्ण निवडणूक फिरवली असं वाटतं का? आणि या दोन मुद्द्यांनी संपूर्ण पश्चिम बंगालच्या निवडणुकीचं चित्र पालटलं असं आपल्याला वाटतं? 101% तुम्हाला मी सांगतो, आरजीकारचं प्रकरण ममता बॅनर्जी यांना प्रचंड महागात पडलेलं आहे. याचं कारण त्या संपूर्ण प्रकरणामध्ये जे गुंड होते, ज्यांनी बलात्कार केला होता, त्यांना पाठीशी घालायची भूमिका घेतलेली आहे. आणि ती भूमिका घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर त्यांनी कारवाई सुद्धा केलेली नाही, किंबहुना त्यांना बढती दिलेली आहे दुसऱ्या ठिकाणी पाठवून. त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला भयानक गोष्ट सांगतो की अशा प्रकारे बलात्कार झालेल्या महिलेबद्दल सहानुभूती व्यक्त करायची, त्यांना संवेदना तिकडे व्यक्त करायची, तर त्याला त्या मुलीलाच जबाबदार धरण्यात आलेलं आहे. आणि हे सगळं जनता का बघत होती मूकपणे तुम्हाला मी सांगतो. त्या मुलीच्या आईला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली. त्या आईचा प्रचार आणि त्याची काही दृश्य मी पाहिलेली आहेत. काही नाही, त्या बोलत सुद्धा नव्हत्या, त्या घरोघर जात होत्या. बरोबर 5-50 सुद्धा माणसं नाही, 4-10 माणसं त्यांच्या बरोबर असायची. घरातून एक बाई बाहेर यायची, तिला समोर पाहता क्षणी दोघींच्या डोळ्यात अश्रू यायचे. दोघी एकमेकांना घट्ट मिठी मारायच्या, हात हातात घ्यायच्या. प्रचाराची पण गरज नव्हती. त्या अश्रूंच्या महापुरात हे राक्षसी राज्य वाहून गेलं तुम्हाला मी सांगतो. इतकी बेमुरवत खोर शासन आजपर्यंत पाहिलं नव्हतं. त्या महिलांचा आक्रोश आणि त्यांचा तळतळाट ममता बॅनर्जींना भोवलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही म्हणाल मुस्लिम मतं, त्याचं उत्तर मी सविस्तररित्या दिलेलंच आहे. सर, शेवटचा प्रश्न पश्चिम बंगालच्या संदर्भातला की ज्या ममता बॅनर्जी इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यासाठी पुढे येत होत्या, आज त्यांचाच पराभव झालेला आहे, सपशेल पराभव झालेला आहे. टीएमसीचं पुढे काय होणार? टीएमसी पक्षाचं पुढचं भवितव्य काय? अरे, ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला याचा आनंद भाजपला जेवढा झाला, कारण भाजपसाठी काय पॉलिटिकल विन नाहीये, ती आयडिओलॉजिकल विन आहे. पण त्यापेक्षा जास्त आनंद कोणाला झाला असेल तर त्या अल्लड बालकाचं नाव आहे राहुल गांधी. याचं कारण राहुल गांधी यांनी एकही टीका करायची संधी सोडलेली नाही ममता बॅनर्जीवर. म्हणजे पहिल्या राऊंड नंतर भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे, भारतीय जनता पक्षाला विजय मिळू शकतो, अशा प्रकारचे रिपोर्ट बाहेरल्यानंतर काही गरज नसताना घाईघाईत केला स्वतःचा व्हिडिओ राहुल गांधी यांनी पोस्ट केला. आणि त्याचं कारण काय होतं, तर इंडिया आघाडीचं प्रमुख पद हे ममता बॅनर्जींना मिळू शकतं, याच्याकरता विरोध आहे. खरं तर लोकसभेमध्ये तृणमूल काँग्रेसचे जेवढे खासदार आहेत त्याच्यापेक्षा 3 पट मोठे खासदार हे आता राहुल गांधी यांच्या काँग्रेसचे आहेत. परंतु नेतृत्व म्हणाल ना, तर नेतृत्व करायची क्षमता त्यांनी गमावलेली आहे. त्यामुळे त्यांना सतत भीती होती की आपली जागा ममता बॅनर्जी हिरावून घेत आहेत की काय, आपली उद्या पंतप्रधान पदाची रेस जर चालू झाली तर आपली बाजू कमकुवत करते की काय ही बाई. त्याच्यामुळे इंडिया आघाडी एकत्र ठेवायची म्हणजे मुळातच ही विसंगतीने भरलेली होती. म्हणजे बघा, डावे आणि काँग्रेस हे एकमेकांच्या विरोधात खाली केरळात लढतायत, वरती ते एकत्र होते. इंडिया आघाडीत पुन्हा मांडीला मांडी लावून बसतायत. इंडिया आघाडीत बाकीचे पक्ष एकमेकांच्या बरोबर बसतायत, परंतु ते आता विरोधात आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पण तसंच तुम्हाला दिसेल. त्यामुळे इंडिया आघाडी ही विसंगतीनं भरलेलं कडबोळ होतं.
त्यामुळे यांच्या विजयाचा सर्वात मोठा आनंद जर कोणाला झाला असेल तर तो काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना झालेला आहे. त्यामुळे इंडिया आघाडी यापुढे विसर्जितच झाली होती, आज त्याचं जाहीररित्या दफन झालेलं आहे असं जाहीर करायला काही हरकत नाही. भारतीय जनता पक्षाचा मात्र एक प्रकारे आपण असं म्हणता येईल वंग बंग आणि बंगा, जे त्यांची घोषणा होती की कलिंगा वंगा आणि बंगा, तर बिहार कलिंगा आणि आता आसाम आणि त्यानंतर पश्चिम बंगाल. म्हणजे बघा, गंगोत्री जिथून चालू होते ना गंगा, त्या गंगा चालू होते तिथपासून ती पश्चिम बंगालमध्ये गंगासागर इथे जी पश्चिम बंगालच्या उपसागराला मिळते, त्यात जेवढी राज्य येतात त्या प्रत्येक राज्यात आता भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे गंगेचं खोरं हे पूर्णपणे भारतीय जनता पक्षाला समर्पित आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. सर, याच्या पुढचं राज्य तमिळनाडू. या तमिळनाडूमध्ये तर अतिशय धक्कादायकच गोष्ट घडली आहे. त्यामध्ये ते दोन परंपरागत मुख्य पक्ष होते, डीएमके आणि एआयडीएमके. या दोन्ही पक्षांना बाजूला काढत जो नवीन टीव्हीके जो पक्ष आहे, थलपती विजय यांचा, सुपरस्टार थलपती विजय यांचा, त्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळताना दिसतात, तो सत्तेजवळ जाताना दिसतोय. असं काय झालं आणि आता टीव्हीकेकडे सत्ता स्थापनेसाठी कुठले कुठले पर्याय असतील, आपल्याला काय वाटतं? खरं तर डीएमके आणि एआयडीएमके यांच्यामध्ये जागांचा फरक जरी मागच्या वेळी खूप असला तरी त्यांच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ वोटिंगचा फरक काही फार नव्हता. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार यात काही वाद नव्हता. परंतु डीएमके यांचे 3-4 महत्वाच्या गोष्टी त्याला भोवलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे शासन नावाची काही गोष्टच नव्हती, ती एक भ्रष्ट यंत्रणा लुटालूट करणारी होती. त्यांचे अनेक मंत्री भ्रष्टाचाराच्या कचाट्यात अडकलेले होते. जनतेला शासन नावाची गोष्ट काही अस्तित्वात हे दिसत नव्हतं. एकेकाळी हेच तमिळनाडू भारताच्या आर्थिक प्रगतीचा आधार होतं, जसं पश्चिम बंगाल पण होतं. पश्चिम बंगालमध्ये आणखी एक सांगायचा मुद्दा राहिला आहे, तो म्हणजे एकेकाळी जर भारताचं दरडोई उत्पन्न 100 रुपये असेल तर ते पश्चिम बंगालमध्ये 127 रुपये असायचं. पण त्या पश्चिम बंगालमध्ये आज आर्थिक परिस्थिती अशी आहे की जर राष्ट्रीय दरडोई उत्पन्न साधारणतः 100 रुपये मानलं तर पश्चिम बंगालमध्ये ते 70 रुपयावर आलेलं आहे. तीच गोष्ट तमिळनाडूची, एकेकाळी मॅन्युफॅक्चरिंगचा हब, परंतु आज तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची बजबजपुरी, त्यामुळे रोजगाराचे प्रश्न जसे ते पश्चिम बंगालमध्ये पण निर्माण झाले होते. हा एक पहिला भ्रष्टाचाराचा मुद्दा, दुसरा अर्थव्यवस्था डबघाईला आली त्याचा मुद्दा, आणि तिसरं अनावश्यकरित्या तुम्ही काय मुद्दा मांडताय तर तुम्ही द्रविड अस्मितेचा मुद्दा मांडता. द्रविड अस्मितेच्या मुद्द्याखाली तुम्ही सनातन अशा विचारांचा विरोध, हिंदूंचा विरोध, तुम्ही विधानं काय करता तर सनातन विचार हे एखाद्या डासासारखे आहेत, त्यांना कीटकनाशक मारून संपवलं पाहिजे, ही तुमची विधानं आहेत. सर्व प्रकारच्या हिंदूंच्या सणांवर तुमच्याकडे बंदी आहे, परंतु बाकीच्या धर्माचे सण पण तुमच्याकडे जोरात चालू आहे. तेच पश्चिम बंगालमध्ये झालं. रामनवमीची जत्रा निघाली त्याच्यावर हल्ले झाले, शोभायात्रा निघाली त्याच्यावर हल्ले झाले, आणि रामनवमी ही कम्युनल आहे असं स्टेटमेंट ममता बॅनर्जी करतात. तशीच विधानं ही यांनी केली होती. त्यामुळे जो हिंदू हित की बात करेगा वही अब राज करेगा, हे तमिळनाडूच्या पराभवाने दाखवून दिलेलं आहे. याचं कारण तमिळनाडूमध्ये सुद्धा आतापर्यंत एआयडीएमके डीएमके डीएमके एआयडीएमके असं चालू होतं. खरं तर एआयडीएमके कडे चमकदार देता नाही, जरी त्यांच्या मतांच्या टक्केवारीत फार कमी आकार असला तरी आता एआयडीएमकेची सत्ता पूर्णपणे येईल अशी काही चिन्ह दिसत नव्हती. परंतु सातत्यानं जनतेच्या आर्थिक आकांक्षांचा कडेलोट करायचा आणि हिंदू धर्माच्या विरोधात बोलत राहायचं, केंद्राच्या विरोधात. तमिळ अस्मिता म्हणजे काय तर केंद्राचा विरोध. हा नवीन शोध कुठून लागला मला सांगा? हेच करुणानिधींचं सरकार वाजपेयींच्या सरकारमध्ये सामील झालेलं होतं 96 साली 99 साली, आणि तुम्ही त्यांच्याच विरोधात वाटेल तसं बोलू लागता. हे जनतेला सगळं दिसत होतं. त्याच्यामुळे तिकडे त्यांचा पराभव हा त्यांच्याच करणीने झालेला आहे. थलपती विजय याचा जो काही विजय झालेला आहे तो मात्र काहीसा बुचकळ्यात टाकणार आहे. याचं कारण असं आहे की 2 वर्षापूर्वी या व्यक्तीचं राजकारणात काही तसं फार स्थान नव्हतं. फक्त फॅन क्लब होते, ही वॉज अ सुपरस्टार. परंतु ती भूमीच सुपरस्टारना पावणारी आहे. मग ते एमजीआर असतील, अण्णादुराई असतील, करुणानिधी असतील, हे सर्वजण एक प्रकारे चित्रपट सृष्टीशी निगडीत होते. अर्थात ही संधी ही रजनीकांत यांना होती, पण त्यांनी उडी घेतली नाही.
आणि कमल हसन यांना आपली लोकप्रियता किती वेगळी आणि खोटी आहे हे कळून चुकलं म्हणून त्यांनी उडी घेतली नाही. परंतु विजय, की जे मूलतः ख्रिश्चन आहेत, म्हणजे ते हिंदू पण नाहीत, त्यांच्या समाजाची 5% सुद्धा मतं, 5-7% मतं सुद्धा अख्ख्या तमिळनाडूमध्ये नाहीत. परंतु डीएमके वरचा राग एवढा होता आणि प्रतिमा पूजनाचा नाद एवढा होता की त्यामुळे त्या प्रतिमा पूजनाच्या नादात त्या समाजाने एआयडीएमके कडे अशा प्रकारचा कोणताही स्टार नव्हता जयललितांच्या मृत्यूनंतर. त्यामुळे थलपती विजय यांची निवड केली. दुसरी गोष्ट, थलपती हे तरुण आहेत आणि तमिळनाडूमध्ये फर्स्ट टाइम आणि सेकंड टाइम मतदान करणाऱ्यांची संख्या 30%च्या पेक्षा थोडीशी जास्त आहे. त्यामुळे या सगळ्यांनी एक बदल म्हणून त्याला स्वीकारलेला आहे. जरी त्यांना पूर्णपणे बहुमत मिळालेलं नसलं तरी देखील त्यांना आत्ता जे मला दिसतंय ते एआयडीएमके संपूर्णपणे, म्हणजे एआयडीएमके आणि त्याचे सहयोगी पक्ष यांची तरी एक वेळ हात हातात घ्यावा लागेल, किंवा एआयडीएमके जे छोटे छोटे सहयोगी पक्ष आहेत त्यांच्या बरोबर तरी जावं लागेल. आत्ता त्यांना साधारणतः माझ्या अंदाजाने 17 ते 18 आमदार कमी पडतायत सत्ता स्थापनेला, पण त्यांचीच सत्ता येणार यात मात्र काही आता शंका नाही. सर, ह्याच्यावरला एक छोटासाच प्रश्न तुम्हाला, की आता तमिळनाडूच्या राजकारणामध्ये टीव्हीकेचा उदय झाला आणि तो सत्ता स्थापन करतोय असं दिसतं पण आहे. मग आता तमिळनाडूच्या राजकारणामध्ये पुढे भवितव्य काय असेल? आणि दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे त्याचे जे दोन प्रस्थापित पक्ष आहेत, डीएमके आणि एआयडीएमके, यांचं पुढे काय होणार आपल्याला काय वाटतं? मला असं वाटतं की एआयडीएमकेला जी जागा मिळाल्या आहेत त्याच्यानंतर त्यांचं जे विभाजन झालं असतं ते विभाजन काही होणार नाही. डीएमके मात्र डिसइंटिग्रेट होऊ शकते. याचं कारण स्टॅलिन यांच्या कारभारावर आणि त्यांच्या घराणेशाहीवर राग व्यक्त करणारे अनेक जण आता तमिळनाडूमध्ये निर्माण झालेले आहेत. हा भाग क्रमांक 1 झाला. दुसरी गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्षाला तिकडे एक दमदार चंचू प्रवेश मिळालेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष जरी खूप मोठ्या जागा निवडून आलेला नसला तरी त्या राजकारणावर आता त्यांची छाप पडलेली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तमिळनाडूच्या राजकारणाची द्रमुक अण्णा द्रमुक, हिंदी विरोध, सनातन हिंदू विरोध याच्यातनं मुक्ती झालेली आहे आणि मला असं वाटतं ती सर्वात महत्वाची आणि आश्वासक गोष्ट आहे. सर, याचा पुढचं राज्य आसाम, जे लक्षवेधी राज्य आहेच आहे आणि त्यातले नेते सुद्धा लक्षवेधी आहेत. आसाममध्ये एवढं प्रचंड बहुमत, रेकॉर्ड ब्रेक बहुमत मिळण्याचे कारण काय? भाजपला एवढं मोठं यश का मिळालं? आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार. याचा अर्थ आक्रमक, याचा अर्थ हिंसात्मक असा नाही म्हणत आहे मी. आक्रमक म्हणजे याला असर्टिव्ह असं आपण म्हणतो, पॉझिटिव्ह असं आपण म्हणतो. अशा प्रकारचा प्रचार तिकडे केला. दुसरी गोष्ट डिलिव्हरी डिलिव्हरी डिलिव्हरी, लोकांचे प्रश्न सोडवणे. तिसरी गोष्ट सुरक्षितता, जी आता आसाममध्ये पाहायला मिळाली. आतापर्यंत आसाममधल्या निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालसारखं दहशतीचं वातावरण असायचं, आता आसाममध्ये ते मोकळं झालं. तिसरी गोष्ट डबल इंजिनचं सरकार. डबल इंजिनच्या सरकारमुळे केंद्राच्या योजना, केंद्राचा पैसा हा अतिशय मुक्तपणे तिकडे येत गेला. चौथी गोष्ट, काँग्रेसकडे कोणीही राज्यस्तरावरचा मोठा नेता नव्हता. त्यांचा जो नेता होता तो निवडणुकीच्या तोंडावर सोडून भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता. त्यामुळे काँग्रेसचं आव्हानच मुळात वीक होतं. त्यामुळे ज्या एका ठिकाणी भारतीय जनता पक्षाला या 5 राज्यात निवडणुकीच्या यशाची 100% खात्री होती ते राज्य होतं आसाम आणि अपेक्षेपुढे तिकडे त्यांना विजय मिळालेला आहे. सर, असं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हा एक भाजपाचा चेहरा आहे, तसा आसाममध्ये हिमंता बिस्व शर्मा हे तिकडले भाजपाचे चेहरे आहेत. यांचा या संपूर्ण विजयामध्ये किती रोल आहे? या हिमंत बिस्व शर्मा यांच्या प्रतिमेचा भाजपाला किती फायदा झाला? अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारात की या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षामध्ये जेन नेक्स्ट जर कोण असतील तर त्याच्यामध्ये आता हेमंत बिस्व शर्मा यांचा समावेश झालेला आहे. ज्या रांगेमध्ये एक प्रकारे आपण म्हणू देवेंद्र फडणवीस किंवा योगी आदित्यनाथ वगैरे हे सर्वजण आहेत. त्यामुळे निश्चितच या विजयाचं श्रेय हे आपल्याला हेमंत शर्मा यांना द्यायला पाहिजे. सध्या पुढचं राज्य, शेवटचं राज्य केरळ. या केरळमध्ये डावी आघाडी पूर्णपणे पराभूत होऊन युडीएफ, युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट, याला सत्ता मिळताना दिसतेय. केरळमध्ये असं काय झालं की गेल्या 10 वर्षांमध्ये एलडीएफच त्याच्यामध्ये सत्तेवर होती आणि आता परत एकदा मतदारांनी युडीएफ कडे कौल दिलाय. काय झालं? केरळमध्ये सत्ता समीकरणं कशी बदलली? मला असं वाटतं पिनारी विजयन यांची स्वतःची जरी इमेज चांगली असली तरी डिलिव्हरीमध्ये त्यांचं शासन कमी पडलं. दुसरी गोष्ट म्हणजे सातत्यानं केंद्र विरोधी भूमिका.
सातत्यानं केंद्रावरची टीका, या सगळ्यामुळे एक सकारात्मक वातावरण निर्माण व्हायला पाहिजे होतं, उद्योगधंदे यायला पाहिजे होते. या सगळ्याला पायबंद बसला. रोजगार निर्मितीला पायबंद बसला. या सगळ्यामुळे समाज नाराज होता आणि त्याचा फायदा काँग्रेसला झालेला आहे. अर्थात काँग्रेसचा मुख्यमंत्री कोण होणार याच्यावरून तिकडे धमासान होणार यात काही शंकाच नाही आहे. याचं कारण वेणुगोपाल यांनी आधीच आपल्या मुख्यमंत्री पदासाठी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे, परंतु तिथेही अनेक दावेदार आहेत. त्यामुळे हा विजय काँग्रेसला जरी मिळाला असला तरी तो लाभदायी होऊन चिरस्थायी असणार आहे का, ही खरी शंकाच आहे. तर शेवटून दुसरा प्रश्न की या केरळमध्ये भाजपाची सुद्धा कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष होतं. भाजपाच्या कामगिरीकडे कसं बघता? केरळमधल्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का? नाही, अजिबात नाही. मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाला अ, अ, तिकडे अपेक्षित असं यश मिळालेलं नाहीये. भारतीय जनता पक्षाचं खरं केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम खूप चांगलं आहे. त्याचा फायदा भाजपला मिळायला पाहिजे होता. परंतु अजूनही भाजपला, ज्याला आपण म्हणतो एखाद्या खेळीमध्ये सूर गवसणे ज्याला म्हणतो आपण, तो सूर त्यांना गवसत नाहीये. काय राजकारण असतं बघा. 10 वर्ष 0 ते 30-35% इतका प्रवास करायला पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला 12 वर्ष जवळपास हजारो कार्यकर्त्यांचा घाम गाळावा लागला. पण त्याच 0 ते 35% हा प्रवास तमिळनाडूमध्ये थलपती विजय यांनी 2 वर्षात केला. आणि हेच तर त्या लुंगी डान्सचं वैशिष्ट्य आहे, की एकदा गारुड बसलं की तमिळनाडू काय पद्धतीने विचार करतात. तसंच केरळमध्ये आज मला असं म्हणावंसं वाटतं, की अजून भारतीय जनता पक्षाला योग्य तो नेता आणि योग्य तो सूर गवसायचा आहे. पण भारतीय जनता पक्षाची दखल न घेता यापुढे तुम्हाला केरळचं राजकारण करता येणार नाही, हे भाजपचं यश आहे. तर शेवटचा प्रश्न, या चारही राज्यांचे म्हणजे 5 राज्य खरं तर पद्दुचेरी याच्यामध्ये आहे, पण आपण 4 राज्यांचा प्रामुख्याने विचार केला. परंतु या 4 राज्यांमधली 2 राज्य सरळ सरळ भाजपकडे जात आहेत आणि पुढल्या 2 राज्यांमध्ये भाजप एक स्वतःचं अस्तित्व तयार करू पाहतोय. तामिळनाडूमध्ये कदाचित सत्ता स्थापनेमध्ये भाजपचा रोल महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे, असं चित्र सध्या दिसतंय. आपण ह्या 2 गोष्टींकडे कसं बघता, की एका ठिकाणी 2 राज्यांमध्ये भाजप पूर्ण बहुमताकडे आहे आणि 2 राज्यांमध्ये आता दक्षिणेतली 2 राज्य होती ज्याच्यामध्ये कधीही भाजपला अस्तित्व तयार करता आलं नव्हतं, तिथे सुद्धा आता भाजपाचं अस्तित्व तयार होत आहे. या सगळ्या राजकारणाकडे कसं बघताय? बदललेल्या राजकारणात सारीपाट तुम्हाला कसा वाटतं? या सगळ्यात सर्वात धवल विजय कुठला असेल तर तो पश्चिम बंगालचा आहे. मगाशी मी ती सगळी कारणं तुम्हाला सांगितली. आसामचा विजय हा अपेक्षित होता. तो कंटिन्यू फॉरवर्ड ज्याला आपण म्हणू त्या कॅटेगरीमध्ये होता. तमिळनाडूमध्ये थलपती विजय यांनी विलक्षण चुरस निर्माण केली. त्यामुळे तिथे AIADMK प्रणित जी आघाडी आहे, ज्याच्यात भारतीय जनता पक्ष हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे, त्याचा समावेश आहे. त्याच्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाहीये. त्यामुळे तमिळनाडूच्या शासन प्रणित यंत्रणेमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रवेश असं म्हणावं लागेल. किंवा थलपती यांच्या विजयामुळं अँटी सनातन, अँटी हिंदू, अँटी केंद्र, अँटी हिंदी हे जे सगळं अँटी 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 होतं त्याला मूठपाती मिळाली असेल. त्यामुळे ते राज्य देखील भारतीय जनता पक्षाला एक प्रकारे अनुकूल अशा स्वरूपाचा आत्ता बनलेला आहे. केरळमध्ये मात्र अजून खूप मोठा पल्ला भारतीय जनता पक्षाला गाठायचा आहे आणि तो निश्चितच गाठला जाईल याची मला खात्री आहे. सर, आता हळूहळू निकालांचं चित्र स्पष्ट होत जात आहे, पण तत्पूर्वीच आपण या सगळ्या राज्यांचा सखोल विश्लेषण केलं आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिलीत आणि सगळ्या राज्यांच्या निवडणुकीचे बदललेले अर्थ आम्हाला समजावून सांगितले. पण आज आम्हाला तुम्ही वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिलीत, याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे मनःपूर्वक आभार. तर हे होते उदय निरगुडकर सर. त्यांनी आज आपल्याला हळूहळू निकालांचं चित्र स्पष्ट होतंय. संध्याकाळी आता त्याचे सविस्तर आकडेही आपल्याला दिसतील, खरे आकडे आपल्याला समोर येतील. परंतु आता जे चित्र स्पष्ट होत आहे त्याच्यावरून आता निकाला पुढे कसा असेल ह्याचा अंदाज नक्की बांधता येतोय आणि त्याच्यावरून जे सगळं जे चित्र आपल्याला दिसतंय आणि त्याच्यावरून आता सत्ता कोण स्थापन करणार, कशा पद्धतीने होणार आणि त्याचे आता किती दूरगामी परिणाम होणार आहेत प्रत्येक राज्याच्या निकालांचे, हेही आपल्याला त्यांनी स्पष्ट करून सांगितलं. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्टच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.